नमस्कार। आज आपण मसाले भाताचा मसाला कसा बनवायचा, पुलाव मसाला, तो मी आज इथे दाखवणार आहे तुम्हाला। चला तर आपण पाहूया मसाला कसा बनवायचा। नमस्कार, मी सुरेखा पाककलामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर इथं बघा मसाले आपल्यासनी काय काय लागणार आहे। हिरवा वेलदोडा घेतलेला आहे, एक 12 नग आहे ते। त्याच्यानंतर लवंग एक 10 नग आहेत, काळी मिरी एक 10 नग आहेत, जायफळ आहे यातला अर्ध वापरायचं आहे आपण। त्याच्यानंतर एक 2 चमचा जायपत्री आहे, शहाजिरे 2 चमचा घ्यायचे आहेत, दालचिनी आपल्यासनी एक 4 तुकडे असे घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर तमालपत्री घ्यायचे आहेत बघा, एक 4-5 तमालपत्री आहेत। आता ही सर्व सामग्री आपण भाजणी करून घ्यायची। चला तर भाजणी करून घेऊयात। या मसाल्यांची भाजणी करून घेण्यासाठी पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे, तो गरम झालेला आहे। तर त्याच्यामध्ये प्रथम हिरवा वेलदोडा घालत आहे। त्याला थोडं आपण असं कापड घेऊन त्याला प्रेस करून हे फुगवून घ्यायचे आहेत बघा। तेल वगैरे न घालता हे भाजणी करून घ्यायचे। असे हे टमटमीत फुलताना तुम्हाला दिसतील बघा, होऊ शकताय हे एकदम फुगलेत बघा वेलदोडे। हे अशा पद्धतीने वरचा गोल्डन कलर झाला ना थर त्याचा की हे काढून घ्यायचे। छान फुललेत बघा। आता वेलदोडे काढून घेऊयात। आता लवंग घालूयात, काळी मिरी घालूयात आणि दालचिनी घालूयात। हे तिन्ही पण भाजून घेऊयात। ह्याला आपण थोडं दाबून प्रेस करून घ्यायचं। मसाला आपली भाजणी व्यवस्थित झाली ना तर खमंगपणा येतो त्याला, तर आपला भात पण छान होतोय, टेस्टी होतोय। ठेवून भाजणी करून घ्यायची, हे करपू द्यायचे नाहीत बघा। हे बघा हे अशा पद्धतीने भाजले गेलेले आहेत, हे लवंग वगैरे फुगलेले आहेत, त्यावेळी हे काढून घ्यायचे। त्याच्यानंतर शहाजिरे एक 2 चमचा घ्यायचे आहेत आणि हे पण आपण भाजून घ्यायचे। हे लगेच चटचटतात बघा, असा गोल्डन कलर आला असे तडतडले ना काढून घ्यायचे हे। त्याच्यानंतर जायपत्री एक 2 चमचा घेतले, ह्याचा पण आवाज तडतडल्यासारखा आला की काढून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्यासनी ही तमालपत्री भाजून घ्यायची आहे। हे तमालपत्री गरम होऊ देत। जायफळ आपल्यासनी अर्ध घ्यायचं आहे, म्हणून हे आता फोडून घेऊयात। हे बघा हे मी अर्धच घेतले, हे पण ह्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे हे पण भाजून निघते। आता हे काढून घेऊयात। आता अशा पद्धतीने मी हे सगळे मसाले भाजून घेतलेत। आता हे सगळे आपण एकत्र करायचे आहेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे। अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेला आहे बघा। हा आपला बाहेरून जाऊन आणण्यापेक्षा असा घरी तुम्ही मसाला तयार करू शकताय भातासाठी, पुलावासाठी। हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आणि हे कुस्करून हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवला की हे आपल्यासनी 3-3 महिने काही होत नाही। ह्या मसाल्याला ह्या मसाला 3 महिने टिकतोय। जर तुम्ही अशा पद्धतीने भाजणी करून तो मसाला बारीक करून ह्याच्यामध्ये मीठ घालून चोळून ठेवून टाकायचं, काचेच्या भरणीत भरून ठेवून टाका, काही होत नाही। प्रत्येक आठवड्याला जाऊन 10-10 रुपयाचे मसाले बाहेरून आणण्यापेक्षा ते किती दिवसाचे असतात काय माहित पॅकिंग केलेले, तर तुम्ही असं फ्रेश घरी बनवू शकता। तर माझ्या पद्धतीने असा मसाला बनवून घ्या आणि मग मसाले भात बनवा। हा मसाला 1 किलो भातासाठी आहे। मसाला तुम्हाला वाढवायचा असेल तर प्रमाण त्याचं मसाल्याचं वाढवून घ्या। पुन्हा हा मसाला वापरून मी भातही केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य व्हिडिओ पाहावा। अशीच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येईन, तवर स्वस्त राहा, मस्त खावा। धन्यवाद।